हर एक कोना तेरे लिए धड़कता है, तो मला सोडू नको मेरे दिल में, मेरी आंखों में आंखों में हर एक कोना तेरे लिए धड़कता है, तो मला सोडू नको मेरे दिल में, मेरी आंखों में आता जर तुम्ही प्रेम पाला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, असे ट्विटर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हाच व्हिडिओ आहे तो आपण CapCut मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे CapCut नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता, तेथून जाऊन तुम्ही घेऊ शकता। आणि आपण या व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल म्हटले हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आणि टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा खाली तुम्हाला दिलेली आहे, जॉइन एकदा करू शकता तुम्ही। आता तुम्हाला काय करायचं, तुमचे जे CapCut आहे ते ओपन करायचं आहे। CapCut इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल, सिंपली त्यावरती क्लिक करायचं। मी जो बीट व्हिडिओ दिला मटेरियलमध्ये तो इथे सिलेक्ट करून इथून ऍड करायचा आहे। हा बीट व्हिडिओ इथे ऍड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, तर तुम्हाला खाली खूप सारे ऑप्शन मिळून जातील। थोडे इथे स्क्रोल करू, इथे तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे, सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे इथून आपले जे सॉन्ग आहे इथून ऍड होऊन जाईल। इथून सॉन्ग ऍड झाल्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यावरती क्लिक करायचं। ह्या बीट व्हिडिओ ज्यामध्ये आपण ज्या बीट दिले आहेत ना त्यानुसार हा जो बीट व्हिडिओ इथून कट करायचा, जसे ते मी सांगतो तशा प्रकारे। तिथे आपल्या पहिल्या जे बघायचं बीट व्हिडिओमध्ये कुठे आपली बीट चेंज होते, म्हणजे एक 1 बीट 2 बीट असे दिलेत आपण बीट सर्व, ते कुठे चेंज होते ते सिंपली जेथून आपली चेंज होईल तेथून हा व्हिडिओ आहे इथून स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट आपली इथे थोडं पुढे आल्यानंतर इथून चेंज होते अशा प्रकारे, ठीक आहे। तर इथून आपण सिंपली कट करूया। तर इथून सिंपली अशा त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्ही बघू शकाल की क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं। आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे। ओके, इथे आपली बीट चेंज होते तर सिंपली पुन्हा त्याच व्हिडिओवरती क्लिक करू, इथून स्प्लिट करायचं। आता ह्याच्या पुढची बीट बघूया कुठे चेंज होते। ओके, तर इथून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करत न्यायचा आहे। इथून हा व्हिडिओ कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिंपली हा जो पहिला वेगळा भाग झाला हा व्हिडिओचा त्यावरती क्लिक करायचं, थोडे इथे स्क्रोल करायचं, रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल, सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। आणि जो पण इथे तुमचा फोटो असेल इथे सिंपली ॲड करून घ्यायचा आहे। तर इथून आपण ॲड केल्यानंतर सिंपली 2 बटनने सेट करायचे, जर तुमचा इथून नीट नसेल बसला तर, जर बसेल तर म्हणजे बरंच आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या बीट पाशी यायचं आहे, पुन्हा रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो आपण आपला दुसरा फोटो असेल इथून ॲड करायचा अशा प्रकारे। तर तुम्हाला आता काय करायचं, इथून फोटो आहे ते इथून सर्व बीटला इथून ॲड करून घ्यायचे। फोटो इथून ॲड करून घेतल्यानंतर आता सिंपली पहिल्यांदा उठायचं, इथून बॅक करायचं, ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं। आणि इथून तुम्हाला ना मी एक ब्लॅक PNG देईल ते तुम्हाला इथे ॲड करायचं, ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे। नेल्यानंतर थोडी इथे आपल्या झूम करायचं म्हणजे स्क्रीन बरोबर, ठीक आहे। इथून बसलेलं आहे आपलं, त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा थांबायचं आहे। हा जो आपला पहिला फोटो आहे ना त्याला आता इथे तुम्ही बघू शकाल की थोडे इथे मला समजून घ्यायचं आहे। तर इथे आपण नो बीट दिले आहेत ना, सिंपली नो PNG पण आपण दिलेले आहेत। प्रत्येक फोटोला एक PNGतून ॲड करायचं, जे पण लिरिक्स असेल जो पण डायलॉग असेल तो। तर आपला हा जो पहिला फोटो आहे ना त्याला एक डायलॉग आहे, तर इथून आपण तो ॲड करूया अशा प्रकारे। तर हे जे आहे इथून ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला हा पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची। पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNGतून ॲड केल्यानंतर हे जे PNGतून स्क्रीन बरोबर परफेक्ट बसून जाईल, तेच तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। त्याच्यानंतर सिंपली आपल्याला आता काय करायचं, इथून हे PNG ॲड झाल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। थोडे इथे स्क्रोल करू, येते तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, सिंपली तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। ते आपण तुम्हाला इफेक्ट सांगतो कुठे येतो, कुठे गेला, थोडे इथे आपण स्क्रोल करूया, कुठे बघूया। ओके, इथे तुम्ही बघू शकाल की हा जो इफेक्ट आहे लिमिन फ्लॅशेस हा जो इफेक्ट आहे याचं नाव आहे। तर इथून सिंपली सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ असेल 0.5 ठेवायची, त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या ह्याच PNGवरती क्लिक करायचं, डुप्लिकेट करायचं इथून अशा प्रकारे। ह्या ज्या PNGची लेंथ आहे जेवढा आपला हात दुसरा पुढे तेवढीच ठेवायची, त्याच्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन आता आपल्या इथे सॉंगचं लिरिक्स इथून ॲड करायचं। सॉंगचं आपण लिरिक्स दिलं आहे ते तुम्ही बघू शकाल की अशा प्रकारे इथून PNG आहेत ते इथून ॲड होऊन जातील आणि त्यांना इफेक्ट सुद्धा इथून ॲड होऊन जाईल। तर आता मी काय करतो, जे पण इथून पुढचे PNG राहिलेत इथून ॲड करून घेतो। आता तुम्हाला समजलं असेल कशा प्रकारे हे जे PNG आहे इथून ॲड करून घ्यायचे ते। येथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो इथून ॲड करून घेतले, PNG सुद्धा इथून ॲड करून घेतले। सिंपली अशा प्रकारे तुम्ही सर्व करून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, जसं इथून मी इफेक्ट सांगेल ना तसे तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते इथून ॲड करायचे। पहिले जे आपलं ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचे, त्या सिंपली ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे। इथून तुम्हाला लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला ब्लास्ट नावाचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे।
हा इफेक्ट इथून सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी लेंथ असेल ना संपूर्ण कमी करायची, जेवढी होईल तेवढी. इथून संपूर्ण कमी केल्यानंतर इथे तुम्हाला अप्लाय टू ऑल्स ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला कॉम्बोचं ऑप्शन मिळून जाईल त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जसं मी इथून इफेक्ट सांगेल तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते इथून ॲड करत चालायचं आहे. ठीक आहे, एक इफेक्ट सांगितलं लगेच पहिल्या फोटोला इथून ॲड करायचं, दुसरा इफेक्ट सांगितलं दुसऱ्या फोटोला इथून ॲड करायचं. टोटल मी 9 इफेक्ट सांगेल ते तुम्ही तुमच्या 9 फोटोला इथून ॲड करून घ्यायच्यात. तर हा जो आपला पहिला फोटो आहे ना त्या सिम्पली पहिल्या फोटोला डिस्टोर लेफ्टचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो असेल त्या फोटोला आपल्या सिम्पली प्लॅन नंबर 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या प्लॅन नंबर 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो असेल त्या फोटोला आपल्या बाउन्स 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या स्लिप अँड स्लाइड 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो असेल त्या फोटोला आपल्या स्लिप अँड स्लाइड 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. आता त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला सिम्पली आपल्याला ना स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचं आहे. त्या फोटोला आपले डिस्टोर लेफ्टचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो असेल त्या फोटोला आपले डिस्टोर राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून हे सर्व इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली आपल्या इथे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा इथे आपल्या पहिल्यांदा यायचं, पहिल्यांदा आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूम नावाचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या जे इफेक्ट चिल्लंत असेल जेवढा आपला हा पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर 3 नंबरला डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं आणि रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना एक इफेक्ट मिळून जाईल व्हाईट फ्लॅश 2चा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ॲडजस्टवरती क्लिक करू येतो. तुम्हाला स्पीड संपूर्ण यायचा आणि ग्लो सुद्धा संपूर्ण यायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचा आहे. येत्यानंतर आपल्या आता काय करायचं सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे मिळून जाईल सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल मध्यभागी ठेवायची जसे इथे आपण ठेवली तशा प्रकारे. इथून मध्यभागी ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, फिल्टर 0 करायचं आहे आणि वर्टिकल जेवढं तुमच्या फोटोला इथून पाहिजे तेवढे इथून ठेवायचे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता त्याच लेअरवरती क्लिक करायचं, डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्याच्यावरती क्लिक करायचं, थोडं पुश करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोच्या मध्यभागी आणून अशिवाय ठेवायचं आहे. पुन्हा डुप्लिकेट करायचं. पुन्हा आपल्याला आता आहे ना त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याच्या मध्यभागी आणून ही जी लेअर आहे ती इथून ठेवायची. आणि अशा प्रकारे ॲडजस्ट नसेल नीट झाले तर म्हणजे फोटो नीट नसेल इथून बसला तर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि वर्टिकलमध्ये जाऊन इथून तुम्ही तुमचा फोटो इथून परफेक्ट सेट करायचा आहे. तर अशा प्रकारे हे जे इफेक्ट आहे ना तो तुम्हाला शेवटच्या फोटोपर्यंत इथून ॲड करत जायचं आहे. सर्व फोटोला इथून मध्यभागी इथून ॲड करायचा. हा इथून इफेक्ट ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली इथं पहिल्यांदा यायचं आहे. 1 मिनिट. तर इथून हे इफेक्ट आपले ॲड झाले तर सिम्पली पहिल्यांदा आल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लेन्सच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला एक आहे ना इजिट ग्लो हा जो इफेक्ट आहे इथून मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे ज्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची अशा प्रकारे. नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली इथे ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली ऑल व्हिडिओचा जो बॉक्स आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि ग्लो आहे तो इथून 30 ठेवायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.